रेणापूर तालुक्यामधील मुख्य पीक जे आहे आपलं सोयाबीन आहे आणि त्या सोयाबीनची आपल्या तालुक्यामध्ये जवळपास 42,300 हेक्टरपर्यंत पेरणी झालेली आहे आणि मुगाची जी पेरणी आहे ती 298 हेक्टरपर्यंत ती पेरणी झालेली आहे. सध्या काही भागात तुरळक ठिकाणी येल्लो वेन मोजॅक सोयाबीनमध्ये असेल किंवा मुगामधला मुंगबिन मोजॅक असेल त्याचा प्रादुर्भाव दिसत असल्याचे काही चिन्ह दिसत आहेत. तर व्हायरसचा जो रोग आहे त्याला व्हायरस रोग झाल्याच्या नंतर उपाययोजना नसून ते होऊ नये म्हणून त्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी असे प्रादुर्भावग्रस्त झाडे दिसतात त्या ठिकाणची ती झाडे उपटून टाकावी आणि त्याची नष्ट करावीत. हा येल्लो व्हेन मोजॅक व्हायरस हा प्रामुख्याने पांढऱ्या माशीच्या मार्फत पसरला जातो आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव ज्या ज्या ठिकाणी आहे तो आढळून आल्यास त्याच्यावर आपल्याला केमिकल कंट्रोल म्हणून थायोमिथॅक्झॅम किंवा इमिडाक्लोप्रिड या दोन्हीपैकी एक कीटकनाशक आपण फवारावं आणि कीड रोग त्याबाबतचे सल्ले आणि पिकाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरील सल्ले याची माहिती घेण्यासाठी आपण जवळच्या कृषी सहाय्यकाशी म्हणा किंवा कृषी विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्याशी संपर्क साधावा. परंतु महाराष्ट्र शासन कृषी विभागाने महाविस्तार कृषी AI ॲप हे डिजिटल मित्र म्हणून आपल्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. प्ले स्टोअरवर ते ॲप उपलब्ध आहे, मराठी भाषेमध्ये ते ॲप उपलब्ध आहे आणि त्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला व्हॉइस चॅटबॉट देखील उपलब्ध आहे. त्यात जर आपण थेट प्रश्न विचारले तर त्यामार्फत आपल्याला पीक सल्ला योग्य प्रमाणात आणि अधिकृत प्रमाणाचा भेटणार आहे. तर माझ्या रेणापूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आव्हान असणार आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ते ॲप डाउनलोड करून त्याचा लाभ घ्यावा. डोंगरे, राहणार घोडाळा, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. हे तुमच्या समोर दिसायलेलं पीक आहे ते मुगाचं पीक आहे. तर ह्या मूग पिकाला पिवळेपणा, आळी, मावा, एकतर पेरणी अगोदरच उशिरा झालेली आहे. पेरणी उशिरा होऊन ह्याला 2 फवारण्या केल्या तरी ह्याला कसलाच फरक पडलेला नाही. पिवळेपणा मुगावर सगळा करपा पडल्याने झाले. ही सतत ढगाळ वातावरण राहणं किंवा झिमझिम पाऊस बारकाच वरी पडणं ही पाणी पानावरच साचून राहून पिवळेपणा पडलेला आहे. तर ह्याला 2 फवारण्या केलेल्या आहेत. खताचे 2 पोते, ट्रॅक्टरचा खर्चा सगळं एवढं हे केलेलं आहे तरी जनावरला सुद्धा टाकायच्या लायकीत राहिलेलं नाही. आता ह्याला एक पण शेंग नाही आणि सर्व शेंडे करपून गेले तर घोणे करपून गेलेले आहेत ह्याचे. आणि सतत ही बारीक झिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरण राहण्यामुळेही चालेला असावं लागेल. तर असं ही सोयाबीनला पण व्हायलेलं आहे. माझ्या एकट्याच्याच नाही, सर्व शेतकऱ्याच्याच होत आहे. ही काहीतरी थांबावं ह्याच्यासाठी आम्हाला येऊन कृषी सहाय्यकांनी मार्गदर्शन करावं, नाही तर शासनानं ह्याची काहीतरी दखल घ्यावी.